श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 5 एप्रिल वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 4थ्या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. भगवान गणेशांचा वरदहस्त आपल्यावर टिकून राहावा म्हणून अनेक भाविक या दिवशी उपवासाचे व्रत करतात. संकष्टी या शब्दाचा अर्थ सर्व अडचणीतून मुक्तता असा होतो. म्हणून या दिवशी पूजा आणि व्रत केल्याने भक्तांना अनेक फायदे मिळतात. तसेच कोणत्याही अडथळ्यांशिवाय आनंद जीवन जगू शकतात. असे या व्रतामागील महत्त्व जे आहे तर ते पुराणामध्ये सांगितलं गेलं आहे. भगवान गणेश हे विद्येचे आणि कलेचे अधिपती आहेत. त्यामुळे विद्या आणि कलेची साधना करताना जर कोणाला अडचण येत असेल तर चतुर्थीला व्रत केल्याने त्यांची अडचणींपासून मुक्तता होते असे देखील म्हटले जाते. याचप्रमाणे चंद्र महिन्याच्या चक्रानुसार प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा वेगवेगळ्या नावाने केली जाते. तर सध्या चैत्र महिना चालू आहे आणि या चैत्र महिन्यामध्ये ही चतुर्थी तिथी आलेली आहेत. चैत्र महिन्यात विकट महागणपतीच्या नावे व्रत केले जाते. विकट महागणपती हे गणपतीच्या एका अवताराचे नाव असून गणपतीची सवारी मयूर आहे. हा अवतार कठीण किंवा विकट संकटांचा नाश करण्यासाठी घेतला जातो. कामासूर नावाच्या राक्षसाचा पराभूत करण्यासाठी गणपती बाप्पाने विकट अवतार घेतला होता. आणि चैत्र महिना हा धार्मिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी कोट्यवधी गणेश भक्ती उपवास करून गणपती बाप्पांची उपासना करतात. या व्रतामुळे विघ्नहर्ता बाप्पा शुभफळ देतो. अनेक व्रतांमध्ये चतुर्थीचे व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. आई वडिलांनी व्रत केले तर मुलांच्या प्रगतीमधील सर्व अडथळे दूर होतात आणि मुलांची भरभरून प्रगती होते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या रविवार चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. घरात इतका पैसा येईल की घरातील गरिबी संपेल. तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचं आहे, त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. कारण मराठी हिंदू नववर्षातील ही पहिलीच चतुर्थी तिथी आहे. त्यामुळे या चतुर्थीला विशेष धार्मिक महत्त्व दिले जाते. चैत्र महिना म्हणजे नवचैतन्याचा काळ आणि या महिन्यात येणारी ही चतुर्थी तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश करणारी एक सुवर्ण संधी आहे. हे पान तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे अशा प्रकारे उघडेल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. इतका प्रभावी हा उपाय आहे. आता हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या रविवारी शक्यतो सकाळी 12 वाजण्याच्या आत तुम्ही करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर नाही शक्य झाले तर तुम्ही सायंकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. हा उपाय घरातील स्त्री, पुरुष, मुलं कोणीही करू शकता. हा उपाय केल्याने आपले जीवन सुधारते. जर आपल्या घरात सतत कटकटी, मतभेद, भांडणे होत असेल, कुणाची तरी वाईट नजर आपल्या घराला, आपल्या सुखी संसाराला लागली असेल किंवा बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही लोकं राहतात
समोर खूप चांगलं गोड बोलतात, परंतु आपल्या मागे आपले वाईट कसे होईल यासाठी ते भरपूर प्रयत्न करत असतात. तर अशा शत्रूंचा नाश करण्यासाठी, मुलांच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर करण्यासाठी, तुमच्या पतीच्या नोकरीच्या व्यवसायात येणाऱ्या अडथळे दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूप जास्त प्रभावी मानला जातो. हा उपाय केल्याने तुमच्या घरातलं 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे मुळासहित नष्ट होईल. तुमचं आयुष्य हे 24 तासातच बदलायला सुरुवात होईल. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायची आहे की ज्ञान आणि पुण्य जितकं तुम्ही वाटलं तितकंच ते तुमच्याकडे 1000 पटीने परत येईल. म्हणून नेहमी चांगले पुण्य आणि चांगले कर्म करा. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण रात्रंदिवस कष्ट मेहनत करतो, रक्ताचे पाणी करतो, प्रामाणिकपणे सर्व काही करत असतो, परंतु त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. घरात पैसा येतो परंतु तो टिकत नाही. जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता, काही दोष, वास्तुदोष असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये येत असतात आणि आपल्याला नशिबाची साथ जी आहे तर ती सुद्धा मिळत नाही. तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल. प्रत्येकाच्या मनात काही ना काही छोटी मोठी इच्छा ही असते, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत. आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्नसुद्धा करत असतो. परंतु कधीकधी आपण कितीही प्रयत्न केले किंवा कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होत नाही. जर आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाही. परंतु चतुर्थीला हा उपाय जर आपण केला तर आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह हे मजबूत होत असतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. आपल्या पुराणात अशी काही झाडे झुडपे सांगितली गेली आहे ज्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात. त्या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि या झाडासंबंधित विशेष तिथीवरती आपण काही उपाय जर केले तर ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होते. त्या उपायांचा आपल्याला शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होते. असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे तेजपत्ता. जवळपास सर्व घरांच्या स्वयंपाकघरामध्ये तेजपत्रा म्हणजेच तमालपत्र जे आहे तर ते बघायला मिळते आणि त्याचा योग्य वापर करून लक्ष्मी आणि भगवान कुबेर, भगवान श्री गणेश यांचा आशीर्वाद आपण मिळवू शकतो. हे पान केवळ नावानेच मसालेदार नाही तर ते पदार्थ आणि खाद्यपदार्थांची चव आणि सुगंध ज्या प्रकारे वाढवते त्याच प्रकारे ते जीवन सुगंधित करू शकते, ज्यामुळे सर्व प्रकारची कर्ज दूर होतील पण पैशांची कमतरताही भासणार नाही. तमालपत्र देवी लक्ष्मी, भगवान कुबेर, भगवान श्री गणेश, बुध ग्रहाचे प्रतिनिधी मानले जाते. कुबेर संपूर्ण वनस्पतीमध्ये, बुध हिरव्या पानामध्ये आणि देवी लक्ष्मी कोरड्या आणि सुगंधित पानामध्ये वास करते. आणि म्हणून असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये हे रोप लावले जाते त्या घराच्या अंगणात पिढ्यानपिढ्या शिक्षण आणि संपत्ती ही चालू राहते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तो स्वच्छ पुसून काढा. गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदाची फुलं, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा लाडूचा नैवेद्य, मोदक तुम्ही अर्पण करू शकता. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. शक्यतो उपाय सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत खूप लेट आला तर तुम्ही संध्याकाळपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता. आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक तमालपत्र लागणार आहे. जर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तमालपत्र असेल तर तेच तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही नवीन आणलं तरीसुद्धा चालेल. फक्त तमालपत्र घेताना चांगलं घ्यायचं आहे, ज्याला देठ आहे, कुठेही फाटलेलं नाही असं चांगलं अखंड तेजपत्ता तुम्हाला घ्यायचा आहे. सर्वप्रथम हे पान तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचं आहे
यानंतर देवघरासमोर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि थोडंसं कुंकू घ्यायचं आहे किंवा लाल चंदन असेल तर ते घ्यायचं आहे. त्याचा गंध तयार करायचा आहे आणि त्या गंधाने तुम्हाला त्या तमालपत्रावरती तुमची इच्छा लिहायची आहे. लक्ष्मी प्राप्ती म्हणजे आर्थिक अडचणी असेल तर लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्ती लिहा. कर्ज असेल तर कर्जमुक्ती लिहा किंवा शिक्षणासंबंधित मुलांच्या काही अडचणी असेल तर तशी इच्छा लिहा. शत्रू असेल तर तशी इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहेत. शत्रुनाश, शत्रुनष्ट किंवा इतर तुमची शारीरिक, मानसिक जी काही इच्छा असेल ती इच्छा फक्त तुम्हाला 1 ते 2 शब्दामध्येच लिहायची आहे आणि एकच इच्छा एका पानावरती लिहायची आहे. जास्त इच्छा तुम्हाला लिहिता येणार नाही. यानंतर काय करायचं आहे, हे जे तमालपत्र आहे तर हे तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायची. त्या पानालासुद्धा हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा, म्हणजे 1 माळा जप करायचा आहे. 1 वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र आहे तर त्याचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा गणपती बाप्पांच्या गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्ही जी काही इच्छा पानावरती लिहिली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. संपूर्ण दिवसभर हे पान गणपती बाप्पांसमोरच ठेवायचं आहे. संध्याकाळी तुम्हाला 6 वाजल्यानंतर काय करायचं आहे, एका प्लेटमध्ये किंवा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये 2 कापूर वड्या घ्यायच्या आहेत. बाप्पांसमोर बसायचं आहे, दिवा लावून घ्यायचा आहे. यानंतर ते पान गणपती बाप्पांसमोरून उचलायचं आहे आणि तुमची इच्छा व्यक्त करत करत तुम्हाला तो कापूर प्रज्वलित करून त्या कापुरासोबत ते पान तुम्हाला जाळायचं आहे आणि पुन्हा एकदा आपली इच्छा जी आहे तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत. आता हे पान जाळल्यानंतर त्या पानाची जी काही विभूती तयार होईल, जी काही राख होईल तर ती तुमच्या कपड्यावरती लावायची आहेत आणि बाकी तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. हा तमालपत्राचा उपाय जो आहे तर ते तुमचे नशीब बदलू शकते. तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहे तर त्या नक्कीच या उपायाने पूर्ण होतील. त्याचबरोबर जर तुमच्यावरती एखादं कर्ज आहे, त्या कर्जापासून तुम्हाला मुक्त व्हायचं आहे, कर्ज परतफेड करायचं आहे, परंतु कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्गच मिळत नसेल तर तुम्हाला या तमालपत्राचा बुधवारी एक उपाय करायचा आहे. बुधवारी हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही उद्या संकष्टीला हा उपाय केला तरीसुद्धा चालेल, कारण बुधवार हा सुद्धा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि चतुर्थीसुद्धा गणपती बाप्पांना समर्पित आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तमालपत्र घ्यायचं आहे. 5 किंवा 7 या संख्येमध्ये तुम्हाला तमालपत्र घ्यायची आहेत. चांगली असायला हवी, ताजी किंवा हिरवी असेल तर अतिशय उत्तम. तर हे तमालपत्र घेऊन तुम्हाला नवग्रह मंदिरात जाऊन बुध ग्रहाच्या मूर्तीला हिरवी आणि ताजी तमालपत्र अर्पण करायची आहे आणि दोन्ही हात जोडून कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे. आता तुमच्या घराजवळ जर नवग्रह मंदिर नसेल तर अशावेळी काय करायचं आहे, नवग्रहाची जी काही चित्र आहेत तर ते प्रिंटआउट तुम्हाला काढून आणायचे आहेत आणि त्याची पूजा तुम्ही घरीही करू शकता, म्हणजे हा उपाय तुम्हाला घरीसुद्धा करता येऊ शकतो. कर्जमुक्तीसाठी हा उपाय जो आहे तर तो खूप जास्त प्रभावी मानला जातो. जर खरंच तुम्ही कर्जामध्ये डुबलेले असेल तर हा उपाय तुम्ही एकदा नक्की करा. उद्या केला तरीही चालेल किंवा बुधवारी तुम्ही हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तर हे काही प्रभावी उपाय आहेत जे आपल्याला उद्या चतुर्थीला आवर्जून करायचे आहेत. तसेच तुम्ही व्रत करणार असेल तर हे व्रत तुम्हाला संध्याकाळी चंद्राची पूजा करून सोडायचं आहे, म्हणजे जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा चंद्राची पूजा करून हे व्रत सोडा तर त्या व्रताचं फळ तुम्हाला प्राप्त होते. तर उद्या चंद्रोदयाची जी वेळ असणार आहे तर ती संध्याकाळी म्हणजेच रात्री 9:42 आहे. तर तुम्ही 9:42 चंद्राची पूजा करायची आहे, गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.